नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घटना घडामोडी. आज 14 जुलै 2026 मंगळवार रोजी शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे महेश बिडकर, धनगर समाज व समविचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस पीडित महेश बिडकर, कॉम्रेड योगेश फड, जितेश गोरे, श्रीकांत भाऊ भोसले, पवन भैया करवर, अर्जुन गाडेकर, माणिक पोले, गणेश पोले, हिनगिरे मामा, स्वप्नील बिडकर, सिद्धोधन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. तर पाहुयात पीडित महेश भाऊ बिडकर यांची पत्रकार परिषद. अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आता पत्रकार परिषद भाग 2 आपण पाहत आहोत. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर कळवा. तर चला पाहूया अन्यायग्रस्त महेश बिडकर यांची पत्रकार परिषद भाग 2. मोर्चामध्ये तुम्ही गुट्टे साहेबांविषयी एक शब्दही बोलले नाही. तुम्ही त्यांचे जवळचे कार्यकर्ते होते, तुम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे, तुम्ही त्यांना मतदान केले, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जातीचे सत्कार केले, एवढे घनिष्ठ संबंध होते. मग आता नेमकं एवढा दुरावा ठीक हे बघा, मतदान केलेले आणि त्यांचा प्रचार केलेले मला पुरावे दाखवा. मी कुठल्याही त्यांचेच म्हणून नाही, मी कुठल्याही राजकीय नेत्याचा आतापर्यंत प्रचार केलेला नाही. कारण माझ्या मनामध्ये कुठलाच राजकीय नेता बसला मी कुणाचाच प्रचार केला, त्यांचाच म्हणून नाही, कुणाचाच केला तुम्ही दाखवा मला पुरावे. पहिला विषय. दुसरा विषय लग्नात आल्याचा. लग्न समारंभ हा सार्वजनिक असतो. आपण म्हणतो ना की दुश्मनाच्या मातीला आणि लग्नाला जाऊ. ते काय माझे दुश्मन नाही नव्हते समजा, परंतु त्यावेळेस असा काही प्रसंगच नव्हता. ते तिथं आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, पाहुणचार केला. परंतु ज्यावेळेस मी भ्रष्टाचार मुक्तीच्या कामामध्ये ऍक्टिव्ह झालो त्यावेळेस महेश बिडकर त्यांना फटका लागला, बाकी काही नाही. मोर्चे दरम्यान काय झालेलं आहे की बंदचं आव्हान नव्हतं, पण करण्यात आलं आणि काही व्यापाऱ्यांना मारलं. याच्यावर काय म्हणताय? विरोधकांनी केले ना तुम्ही? ऍक्च्युली कसं आहे, मारा माझ्या झाली होती, मी पीडित होतो, अक्षरशः मला चालता येत नव्हतं आणि मी मोर्चाच्या सेंटरला बसलो होतो आणि जे काही बाहेरच्या गोष्टी हँडल करत होते ती आमची कमिटी होती. जे काही ते कमिटीमध्ये ते काही नेमून नव्हते, ते मी समाज बांधव म्हणूनच असतील, सावंत साहेब असतील, योगेश फड असतील, भोसले साहेब असतील किंवा आमचे जितेश भाऊ असतील, आणि सगळं नियोजन लावलं होतं तेव्हा समाजाला न्याय देण्यासाठी. ते त्याच्याबद्दल तेच सांगू शकतात, कारण मला याच्याबद्दल काही माहिती नाही. सर नाही, आता जो मोर्चा होता मुळात आमची भूमिका अशी आहे, व्यक्तिशः मी असतील, श्रीकांत भाऊ असतील, सावंत साहेब असतील, जितेश भाई असतील किंवा आणखीन आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे आम्ही मुळात आम्ही एवढंच होतो. बाकी ज्यांनी जे सहकार्य केलं, आमचे नक्कीच पक्ष वेगळे येतं, विचार वेगळे येतं. महेशच्या मागच्या गोष्टी काय झाल्या ह्या बी आजच आम्हाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समजायला लागले की तुमचे ते तुम्ही काय गुन्ह्याचं त्या गोष्टीची आम्हाला कोणची कल्पना नाही किंवा भविष्यात त्याचा काय राजकीय निर्णय असेल हा त्याचा स्वतःचा असेल त्याच्याशी आम्ही कुठे संबंध नसतात. बरोबर श्रीकांत भाऊ? पण महेशवर जो हल्ला झाला त्या दिवशीचा 6 तारखेला का किती 7 तारखेला जो हल्ला झाला तो चुकीच्या पद्धतीने झाला, चुकीच्या ठिकाणी झाला आणि त्याचा चुकीचा अर्थ काढून 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती गंगाखेडमध्ये आली. मुळात हे गंगाखेड असं नाही, आम्हाला हे दाखवायचं होतं. गंगाखेड कुणाच्याही दमदाटी किंवा दादागिरी जर महेशच्या म्हणण्याप्रमाणे होत असतील तर ते गंगाखेड सहन करणार नाही, हे आम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून दाखवायचं होतं. किंवा गंगाखेडमध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थिशीर राहावा, इथला जातीय सलोखा व्यवस्थिशीर राहावा, अशा प्रामाणिक भावनेतून आम्ही तो मोर्चा त्या ठिकाणी संयोजन करण्याची जबाबदारी सर्वांनी थोडी का होईना उचलायचा प्रयत्न केला. आणि राहिला विषय आमंत्रण निमंत्रणाचा, तर व्यक्तिशः आम्हाला वाटत नाही की आम्ही चौकबी जरी असलं तरी कुणाला या ठिकाणी आमंत्रित असं काही खास या म्हणून कुणाला केलं किंवा काही बोललो विषय मार्केटचा जो विषय मार्केटचा जो विषय तुम्ही सांगताय त्यावेळेस मी तिथं आव्हानही केलेलं आहे की खाली जे काय आंदोलक म्हणून जे लोक खाली जे गेलेले त्या लोकांचा आमचा काही संबंध नाही. खाली ज्यांनी काही व्यापाऱ्यांसोबत जे काय प्रकार केलाय त्यांचा आमचा काही संबंध नाही. माझं स्वतःचं स्टेटमेंट आहे, बोललेलो आहे त्या सगळं. आणि जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने त्याची जिम्मेदारी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने तो काय तो जो कोणी केला असेल तो आम्ही त्या खोल्यात जायचं नाही की तो कोणी
मोर्चा आमचा पांगवण्यासाठी केला असेल किंवा अजून कशा कुठल्या कारणाने आम्हाला त्याची काही घेणं नाही. आणि आम्ही रितसर जाऊन नंतर व्यापाऱ्यांची माफी देखील मागितली. महेशने त्या ठिकाणी जिम्मेदारी घेऊन चला बा आपल्यावर अन्याय झाला, त्यासाठी लोक जमले होते, त्याच्यातूनही परत कोणावर तरी अन्याय झाला, त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन परत त्या व्यापाऱ्यांची माफी देखील मागितली. आणि रितसर त्यांनी केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही मी स्वतः व्यापाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला गेलो. कायदेशीर कारवाई करा म्हणून आम्ही मी सांगितलं. स्वतः पोलीस स्टेशनला गेलो. व्यापारी निर्णय घेतील आता त्याच्यावर. आमदार साहेबांच्या काल पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेब म्हणले की धनगर समाजाच्या सन्मानासाठी हा मोर्चा होता, पण बाहेरच्या लोकांनी त्याच्या तोंडचूक घेतलं. नाही विषय कसा आहे माहिती का, सन्मानाचा विषय इथं कोणाचा नाही ना. आम्ही अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी मोर्चा होता. समाजाचा सन्मान तर प्रत्येकाचा झालाच पाहिजे, पण हा कुठल्या सन्मानाचा विषय नव्हता ना. कुठल्या तरी प्रत्येक जण प्रत्येक जातीला माणूस आहे आणि योगायोगानं महेश बिडकर हा भ्रष्टाचार विरोधात चांगलं जनतेसाठी काम करतो आणि तो धनगर समाजाचा आहे. त्याच्यामुळे धनगर समाजाचे लोक त्याच्यामध्ये जास्त जरी असले, मराठा समाजाचे लोक त्याच पद्धतीनं त्या मोर्चामध्ये सामील होते. विशेष ज्यांनी अन्याय केला, जे ज्या समाजातून येत होते त्या बौद्ध समाजाचे लोकही त्या मोर्चामध्ये भरपूर त्या मोर्चामध्ये सामील होते की बाबा हा अन्याय झालेला आहे आणि हा अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उतरलेलो. त्याच्यामुळे प्रत्येक समाज त्या ठिकाणी उतरला होता. तर एकट्या धनगर समाजाचा विषय तिथं नव्हता. प्रश्न असं होतं की धनगर समाजाचा मोर्चा नाही काय होतं विषय. मग आता तसा विषय असेल तर मग आम्ही तिथं सामील झालो नसतो ना. सामील झालो नसतो. विषय समाजाचा नव्हताच ना. आता तुम्हीही पत्रकार जरी असले, तुम्ही ह्या शहरात राहणारे, तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी माहिती आहेत. प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा असं काही नसतो. काही ठिकाणी परिस्थितीजन्य पुरावे तुम्ही त्या ठिकाणी घरी धरले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे पुरावे मागताय, प्रत्येक पुरावा हा दिला जात नाही. काही गोष्टींचे परिस्थितीजन्य पुरावे तुम्ही ते लक्षात घेऊन तुम्ही ते समाजापुढे दिला पाहिजे. कारण तुम्ही लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक महत्त्वाचा स्तंभ तुम्ही आहात. त्याच्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी जो प्रकार झालेला आहे, निवेदनाचा पुरावा देतो. निवेदन लोकशाही वाचवण्यासाठी जो आपले 4 स्तंभ आहेत त्याच्यापैकी पत्रकार हा फार मोठा स्तंभ त्या ठिकाणी आहे. आणि जो काही महेश सांगतोय, बऱ्याच ठिकाणी त्याला पुरावा द्यायचा प्रयत्नही केला आणि बरेच त्या ठिकाणी मिळते जुळते त्या घटना त्या ठिकाणी आहेत. त्या तुम्ही जुळवायच्या का नाही जुळवायच्या तुमचा प्रश्न आहे, पण जो काही तो बोलतोय त्याच्यातली सत्यता तुम्ही जनतेसमोर नेली पाहिजे. आणि हा भ्रष्टाचार जो करतो आता सरांनी मांडले किंवा तुम्ही आतापर्यंत लेखी का त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यानं प्रत्येक ठिकाणी लाईव्ह त्या ठिकाणी जाऊन भ्रष्टाचार उघडकीस केलेला असल्यानंतर लेखी द्यायचा काय विषय, बरोबर आहे. त्याच्यामुळे लाईव्ह त्यानं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याचे पुरावे त्यांनी दिले नसेल भविष्यात. आणि तो नवीन आहे, काम करताना नवीन काम करतोय, त्याच्यात त्याला काही जर काम त्या पद्धतीच्या चुका झाल्या असतात तर. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तो निर्भीडपणे स्वतःची जीवाची पर्वा न करता गंगाखेडवासियांना या ठिकाणी कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांनी सगळ्यात त्यांच्या ज्या काही सरकारच्या गोष्टी आहेत त्या सरकारच्या गोष्टी जनतेपुढे गेल्या पाहिजे. हा त्याचं प्रामाणिक मत आहे. आणि कुठल्याही गोष्टीला भुलतापाला मॅनेज न होता तो काम करतोय ही प्रामाणिक भूमिका सध्या त्याची आहे. पुढे जसं जसं तो काम करायचं आहे, जसं त्याला अनुभव येईल त्या पद्धतीने तो काम करीत राहील. आणि आम्ही जे उतरलो, आम्ही कोणचे आमदार आज कोण गुट्टे साहेब आहेत म्हणून उतरलो नाही. उद्या कुणी जरी आमदार झाला आणि अन्याय झाला तर त्या ठिकाणी आम्ही उतरणार. आमदाराच्या जो कोणी भ्रष्टाचार करल, आमदारात म्हणून नाही, आता प्रत्येकच आमदार भ्रष्टाचार करतील किंवा गुट्टे साहेबांनी प्रत्येक कामात भ्रष्टाचार केलाय असंही काही नाही. त्यांचे काही चांगले काम असू शकतील काय, आणि जिथं वाईट काम चाललं तिथं त्यांनी तो आक्षेप घेतलेला. आणि आम्ही झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी उतरलेलो. आम्ही कोणी आमदारच्या विरोधात आलो नाहीत, कोणा गुट्टे नावाशी विरोधात आलेलो नाही, तर काहीच फक्त अन्याय ह्याच एका मुद्द्याखाली आम्ही त्या ठिकाणी महेशसोबत आहोत. कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार. जिथं जिथं जनतेवर अन्याय होईल तिथं तिथं सगळं श्रीकांत भोसले असेल, जितेश गोरे असतील, आमचे भटसाहेब असेल, योगेश पड असेल, सावंतसाहेब असतील, आमची जी काही टीम आहे ती सतत आम्ही अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी चांगल्या माणसासोबत त्या ठिकाणी काम करू गंगाखेडच्या जनतेच्या विकासासाठी किंवा भल्यासाठी. नाही, कारण एक अर्ज मी दाखल केला होता, परंतु त्यावेळेस डोंगरे साहेबांनी तो अर्ज दाखल करून घेतला नाही. मी एक अर्ज दाखल केला, त्याच्यामध्ये डोंगरे साहेब असतील, परभणी उपाधीश सगळं मी दाखल, पण त्यांनी ते हलगर्जीपणा केला दाखल करण्यामध्ये. आणि त्यांनी असं आश्वासन दिलं की महेश इथून पुढे असं होणार नाही, वेळ मारून दिली. त्याच्यावर थोडा मग दिलाय जरूर व्हायचं नाही, पण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडायला होत नाही. गुन्हा तुम्ही तुमच्या वकिलाचा सल्ला घ्या की अॅट्रॉसिटीचा गुन्हा 4 दिवसात मागे घेतला जाऊ शकतो का. त्यांनी असं आश्वासन दिलं की मी कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन जनसमुदाय कंट्रोल होत नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांना हे केलं. परंतु जे काय होईल,
जे काय होईल ते आपण मे बी त्यांचं काही षडयंत्र असू शकतो आणि तर षडयंत्र असतं म्हणण्यापेक्षा तुम्ही जे ते प्रश्न वेळ- केला वेळ की ह्या गोष्टीला 4-8 दिवस लागू शकतात बरोबर आहे ना? मग त्याच्यामुळे 4-8 दिवस जनता तिथंच बसून ठेवायची का त्यावेळेस पोलीस प्रशासनाची पॉझिटिव्ह पोलीस प्रशासनाला आज आपण पोलीस प्रशासनाला षडयंत्र म्हणू शकत नाही किंवा पोलीस प्रशासनाला आज आपण विरोधक म्हणजे म्हणू शकत नाही कारण की आज नाही, साहेबांना नाही. आता ते मी दोन दिवस म्हणजे ठीक आहे ना, करतील. 2 नाही 8 दिवस लागू द्या ना. Yes, हो. ते पण करतो. आम्ही दिवसाच्या- 4 दिवसाला 8 दिवसाला परत त्यांच्याकडे जाऊ त्यांना विचारू तुम्ही जे आम्हाला शब्द दिला होता त्याच्यावर काय कारवाई चालू आहे का हा. डायरेक्ट आम्ही हे विचारणार नाही की रद्द झाला का नाही विचारू शकत नाही कारण इतकीच काय फास्ट प्रोसिजर होण्यासारखी नाही तुमची प्रोसिजर काय चालू आहे तुम्ही याच्यावर काय ऍक्शन तुमची चालू आहे का हे प्रश्न आम्ही त्याला 2 दिवसात अजून जाऊन विचारणारच आहे. आणि तो शब्द 4 माणसात एकच त्यांनी हा. दिला होता असं काही नाही की एकट्याला दिलं तर होतं. जाऊन विचारू आता तुम्ही- आणि आम्हाला जर आता आपल्याला थोडं आम्हाला त्याच्यातलं विषय गुजरातराव. कायद्याचं ज्ञान आहेच ना आता थोडं. तुम्हाला 2 दिवसात त्यांनी मंजुरी दिली ना 2 दिवस झाले की तुम्ही लेखी द्या पोलीस हो आम्ही त्याला आम्ही आधी जाऊन त्यांना तोंडी विचारणार समोरासमोर त्याच्यानंतर आम्ही लेखी विचारणार इकडे आहे का ते वेळ देतील तर आम्ही लेखी द्या लेखी म्हणतो. लेखी हे द्यायचं की आपल्याला त्याला काही भांडायचं नाही 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 विषय नाही की आपण दिलेला मोर्चाच्या वेळेचा दिलेला शब्द 2 दिवसात ऍड्रेस रद्द करू ठीक आहे या संदर्भात आपण केलेली कारवाई आम्हाला कळवावी आमदार गुट्टे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे 100 थोडक्यामध्ये नाही, थोडक्यात एक मिनिट हे सांगणं महत्त्वाचं आहे. थांबा. एक मिनिट. सर, थांबा, एक मिनिट हे पाय इथं मी असल आपले सावंत साहेब असतील श्रीकांत भाऊ असतील जिथे आणि या ठिकाणी समाजात जीवन ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहे जिथं अन्याय होईल जिथं अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आहे तिथं भविष्यात चुकीच्या चुकीच्या ठिकाणी आमच्यापैकी कोणी चुकलं तरी बाकीचे आम्ही त्याच्या विरोधात असतात या ठिकाणी ती भूमिका आमची स्पष्ट आहे आणि ती स्पष्ट राहणार आहे आणि भविष्यात जस्त्याचे राजकीय विचार हे जस्त्याचे असतील ते गंगाखेडकर यांनी असं काही विचित्र वेगळं मनात घेऊ नये की आम्ही काही हे करायलो की कुणाला प्रमोट करायलो किंवा काही करायलो अशी भूमिका नाही राजकीय निर्णय त्यांचे असतील पण वैयक्तिक निर्णय आहे पण एक जे आहे की गंगाखेडची लोकशाही आणि सलोखाला राखण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहे बाकी जस्त्याचे राजकीय निर्णय राजकीय भूमिका महेशच्या वेगळे असतील भविष्यात ते महेश आणि जे काय मत होतं मुख्य साहेबाचा विरोध असेल किंवा कार्यकर्त्याचा विरोध त्यांनी जे सांगितलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे आम्ही फक्त त्याच्यावर अन्याय झाला आणि अन्याय हे आम्हाला ह्याच्यासाठी दिसला की आम्ही ती क्लिप बघितली तो व्हिडिओ पाहिला त्यात स्पष्ट उल्लेख आहे की महाराम त्याच्यात असा उल्लेख कुठेही नाहीये आणि त्याच्यामुळे तितका उल्लेख 10 वेळेस जरी बघायची गरज नाही 1-2 वेळेस बघितलं तरी ते उच्चार करू शकतो हा कळल्यानंतरही त्याला जाणून बुजून जिथं मारल्या जाते जिथं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याय व्यवस्था शिकवली त्यांच्या न्याय व्यवस्थेवर हा संविधानाच्या व्यवस्थेवर आपण चालतो तिथं नेऊन त्याला मारलं काय हा थोडा खेदाचा विषय झाला आणि म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात आता पोलीस स्टेशन मधून नेलं का हे आम्हाला माहित नव्हतं हे आता मला कळालं आम्हाला फक्त ज्या महामानवाच्या समोर काय हा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय घृणास्पद तो प्रकार आहे कदाचित बाबासाहेब वरून बघत असेल तर ते कदाचित रडलेले असतील हे आता मला असं म्हणजे तळमळीला पोटतितकीला सांगा वाटतं ज्या माणसानं इतक्या संघर्षातून आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाचा वापर इतका चुकीचा होत असेल काय तर त्याला कुठेतरी त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे हे आपण सर्व गंगाखेडवासियांना फक्त श्रीकांत भोसले किंवा योगेश फडणे किंवा जितेश गोरेलाच नाही तर प्रत्येक गंगाखेडवासियाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांचे कर्तव्य की अशा घटनेला आपण विरोध केला पाहिजे म्हणून आम्ही या घटनेच्या विरोधात या ठिकाणी उतरलेलो अजून एक पुरावा तुमच्या समोर मांडायचा आहे हे बघा हे पुरावे खूप महत्वाचे होते एवढेच बघा हा हे बघा हे पहिले आरोपी म्हणजे पुरावा नंबर 1 एकंदरीत त्यांचे कार्यकर्ते पक्षात नाही विचार सिद्ध केले एक मिनिट पुढं बघत चला हा सुजित मस्के तर मी तुम्हाला दाखवलं पूर्ण स्टेटस ठेवलेला हा जो दाखतोय मला स्टेटस ठेवलेली हा बाबा त्याच्यानंतर हा बेल्टवाला महत्वाचा आहे हा जो बेल्टवाला आहे आता तो गुट्टे साहेबांना हार घालतो जिंकून आला तुम्ही बघा हा इथे गुट्टे साहेबांना निवडून अजून हार घालतो सत्यपाल साळेसोबत प्रचार करतो हा तिसरा जो बेल्ट न मला मारतो त्याच्यानंतर पुरावा नंबर 4 हसून कामात हसतोय मला मारताना ते बघ तो मला मारताना हसतोय आणि हा रोड हे सांगितलं का थांब हो जेव्हा नाका आंदोलन झालं तेव्हा मी गेलतो शेवटी
तेव्हा साहेबाला आम्ही नका स्वतः मी जाऊन बोललो, माझ्यासोबत ना कार्यकर्ते सुद्धा होते. आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की नका ह्याला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये वडीत नेलं पाहिजे, त्यावेळेस इन्चार्ज कोण होता तो इन्चार्ज सस्पेंड झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. नंबर 2, जे कोणी आरोपी असतात ह्याला मारणारे त्याला जशाच तसं उत्तर प्रशासनानं द्यावं, जेणेकरून आमचा समाज कायदा हातात घेणार नाही जर घेतला तर समाजाला कायदा हातात घ्यावा लागेल. नंबर 3, ह्याच्यावर जी अट्रॉसिटी झाली ती कशा पद्धतीने झाली, एवढ्या कमी वेळात काय नका चौकशी झाली, काय नका पोलिसांनी नका म्हणजे अहवाल काय बघितला, सदरील घटनेचा काय उल्लेख केला किंवा साक्षीदार कोण आहे, कोणाच्या समक्ष झाली, ह्याची शहानिशा न करता ज्यांनी अट्रॉसिटी करून घेतली तो माणूस किंवा जे कोणी अधिकारी आहे ते मुळात सस्पेंड झाला पाहिजे. आणि नंबर 3, जे प्रशासनानं आम्हाला सांगितलंय की महेश्वरची अट्रॉसिटी रद्द होईल, त्याचा अहवाल मी सांगतोय ह्या 2 दिवसात जर नाही दिला तर पालम या ठिकाणी शनिवारी असेल 1-2 दिवसात आम्ही बैठक घेऊ, ह्याच्यापेक्षा प्रचंड आणि तीव्र मोर्चा पालमला आम्ही काढणार आहे. आणि त्या मोर्चाचा असा उल्लेख होईल, सरळ शासनानं प्रशासनानं आमची समाजाची दिशाभूल केली, एवढा लाखोचा समाज येऊन प्रशासनानं आम्हाला फसवलं आणि याचं सर्वस्व जबाबदार कोण असेल माहितीये का, हे शासन असेल. आणि शनिवारी जे काही आम्ही तारीख ठरवू, जेव्हा कधी ना पालमला मोर्चा होईल, या 2 दिवसानंतर तारीख होईल, त्या मोर्चामध्ये विविध आंदोलन आम्ही करू. मग रास्ता रोको असेल, पालम बंद असेल किंवा प्रत्येक आम्हाला जे निदर्शन करता येईल ते तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मला प्रशासनाला सांगायचंय की तुम्ही लवकरात लवकर 2 दिवसात ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या गोष्टीची आम्हाला लेखी अहवालाद्वारे आम्हाला ती पूर्तता करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पालम या ठिकाणी करू. कारण की आम्हाला न्याय अजून भेटला नाही. त्यांच्या प्रशासनाच्या शब्दावर समाजाच्या म्हणण्यावर आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय आणि प्रशासनाला वेळ दिला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना वेळ दिलाय. अगोदर 5-6 दिवस वेळ दिला होता, परंतु काही समस्या त्यांच्या लक्षात घेऊन आम्ही 2-4 दिवस दिलेत. आज 3 दिवस झाले, 11 तारखेला शब्द दिलाय, आज 14 तारीख आहे, अजून 2 दिवस. गुरुवारी हे जर आम्हाला नाही सांगितलं, लेखी अहवाल जर ह्याने आम्हाला नाही दिला तर नक्कीच आम्ही पालमला ह्याच्यापेक्षा तीव्र निषेध मोर्चा आम्ही काढू, हे आमच्या मागणी आहे. कोणाच्या विरोधात? प्रशासनाच्या विरोधात. त्यांनी हलगर्जीपणा केला, आम्हाला शब्द दिला ना, वेळ कोण काढला? प्रशासनाने आम्हाला काय शब्द दिला की बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही योग्य ते कायद्यात राहून त्यांना शिक्षा देऊ. मग कायद्यात राहून तुम्ही काय शिक्षा दिली? आमच्या मित्राला न्याय भेटला का? काहीच नाही भेटला. म्हणजे एवढा समाज रस्त्यावर येऊन सुद्धा जर प्रशासन दखल घेत नसेल तर याला जबाबदार कोण? इथला आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे? कोण तुम्हाला काम करू देणार? कोण अडचणी आणाले? ह्या सगळ्यात मोठ्या समस्या. मला सांगा, अट्रॉसिटी एवढ्या लवकर होती का? त्याच्यामुळं शासनानं, मी तुमच्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मला शासनाला एक सांगायचंय, 2 दिवसात गुरुवारपर्यंत जर तुम्ही आम्हाला लेखी अहवाल सादर केला नाही तर नक्कीच गुरुवारी आम्ही मोर्चाची तारीख पुढची ठरवू आणि हे मोर्चा गंगाखेड पेक्षा तीव्र मोर्चा असेल आणि जेणेकरून त्यावेळेस आम्ही कोणत्या प्रशासनाचं ऐकणार नाही. तुम्हाला ऑन दी स्पॉट निर्णय घ्यावा लागेल, तेव्हा मात्र आम्ही तुम्हाला कोणताही वेळ देणार नाही. एवढंच या निमित्तानं आम्हाला सांगायचं. धन्यवाद. खूप आभारी आहे. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.